नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते। दिवाळीचा सण म्हणजे चैतन्य, आनंद, प्रकाश आणि उत्साह। इतर कोणत्याही सणापेक्षा दिवाळी आपल्यासाठी जरा जास्त स्पेशल का असते? तर दिवाळीमध्ये आपण फक्त सण नाही साजरा करत, तर आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातंही साजरं करतो। मग ते भावा बहिणीचं नातं असो किंवा मग नवरा बायकोचं। आज दिवाळीचा पाडवा आहे आणि दिवाळीच्या पाडव्याचा गोडवा वाढवण्यासाठी एक एव्हरग्रीन जोडपं आपल्या स्टुडिओमध्ये आलंय। आपण स्वागत करूया अभिनेत्री वंदना गुप्ते आणि ॲडव्होकेट शिरीष गुप्ते या दोघांचं। नमस्कार। नमस्कार। या दोघांची तुम्हा दोघांची खासियत मला सांगायची आहे। या दोघांची खासियत अशी आहे की दोघे शब्दांशी खेळण्यात खूप माहिर आहेत। शिरीषजी कायद्याच्या भाषेत शब्दांशी खेळतात, तर वंदनाताई त्यांच्या अभिनयातनं। आणि आपण असं जनरली म्हणतो की ओल्ड इज गोल्ड, आणि तुम्हा दोघांना भेटल्याच्या नंतर म्हणजे सॉरी मी ओल्ड हा शब्द वापरतेय, पण तरी पण ओल्ड इज गोल्ड का आहे आणि ते तुमच्या दोघांकडे बघून कळतं ते किती परफेक्ट आहे हा शब्द। त्यामुळे आज दोघांशी खूप साऱ्या गप्पा मारूया आणि आजच्या भाषेत, आजच्या जनरेशनच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे रिलेशनशिप गोल्स, तुमचे कपल गोल्स काय आहेत इतक्या वर्षांचे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। आणि अर्थातच हे नातं जुळलं कसं, हे प्रेम फुललं कसं, तर ही कहाणी काय आहे, 52 वर्षांची लव्ह स्टोरी काय आहे? खरं तर शिरीषने एक साहित्य संघाचा कोर्स असायचा पूर्वी, अमृत नाट्य भारती म्हणून नाटकाचा कोर्स, अभिनयाचा। तो 2 वर्षाचा कोर्स शिरीषने केला होता आणि मी नव्हता केला तो। त्याच्यात म्हणजे कमलाकर सोनटक यांनी घेतलेली ते मोठा क्लास, नाट्य प्रशिक्षण शिबिर म्हणजे 2 वर्षाचं। आणि त्यांनीच म्हणजे ते कमलाकर सोनटक यांचं एक नाटक बसलं होतं जस्मा ऑर्डर नावाचं, त्यात मी काम करत होते जस्माचं। तर हे रिहर्सल बघायला मंडळी आली, मित्रमंडळी, आणि त्यांनी मला रिहर्सल करताना पहिल्यांदा बघितलं आणि बालभवनला असे खाली रिहर्सल चालली होते, पृथ्वीसारखं थिएटर येते आणि वरती हे लोक मित्र सगळे उभे होते। आणि शिरीष तू काय म्हणालास आता खरं सांग ना? ते काय आता जाऊ दे ना, आता जुन्या गोष्टीत कशाला गोष्टी। मला वाटलं बाबा काहीतरी चूक तेव्हा मोठी झाली, त्याचे जन्मठेप म्हणतो तशी आपण भोगतोय, त्याला आनंद आहे। मी म्हटलं ह्या मुलीशी मला लग्न करायचं, असं झालं। म्हणजे आय डोंट नो हु हॅज रिटन दिस लव्ह ॲट फर्स्ट साईट पोएम, पण मला कधी भेटलं तर मी त्याला ठेचून मारेन की बाबा हे काय तू करून ठेवलंस। प्रॅक्टिकली असं होतं, पण दॅट्स इट हॅड बीन अ लव्ह ॲट फर्स्ट साईट। मग सांगितलं कसं आणि कधी? त्याला वर्ष झालं, 1 वर्ष घेतलं, 1 वर्ष जरा लागलं। आम्ही म्हणजे ते मित्रांनीच त्याचे झापलं त्याला की खरं म्हणजे आम्ही एकमेकाला जरा ओळखायचा प्रयत्न करत होतो। आणि मग म्हटलं की ठीक आहे आता बरं आहे, हरकत नाही। जजिंग चाललं होतं, जजिंग। जरी लव्ह आय मीन इन्फॅच्युएशनच्या ऐवजी इट वॉज अट्रॅक्शन, आणि त्याच्यानंतर ते जरा वाढत गेल्यावरती म्हटलं आता हे हरकत नाही। म्हणजे इट टूक अबाउट 1 year फॉर मी टू से येस आय वॉन्ट टू मॅरी यू। पण मग कन्व्हिन्स करावं लागलं, मागे मागे फिरावं लागलं? विकेट पडलेली होती। ओपनिंग बॅट्समन जसा पहिल्या बॉलला आउट जातो ना, तसंच झालं होतं इकडे पण कोणी सावधानीचा सल्ला दिलेला का तुम्हाला? मित्रांनीच दिला, त्यावेळेस दिला असतं तर जरा पाळलं असतं तर बरं आयुष्य सुखाचं झालं असतं, असं नाटकी म्हणतात। मला 1-2 जणांनी सांगितलं की ह्याच्या भानगडीत पडू नको, जहाल प्रकरण आहे। ते म्हणतात नाही बाबा मला करायचं हिच्याशीच लग्न। तेव्हा नाव वगैरे सुद्धा माहित नव्हतं। मी माणिकबाईंची मुलगी आहे एवढं फक्त कोणतरी सांगितलं होतं की माणिकवर्मांची मुलगी आहे, पण फटाकडी भयंकर, तू नको तिच्या नादी लागू। एवढे मी करणार हिच्याशी लग्न, हे तर ठरवूनच आल्यासारखं आला। म्हणजे माझ्यासाठी तर देवदूत म्हणून उभं राहायला म्हटलं तरी हरकत नाही, कारण इतकी छान आमची जोडी जमली। पण जेव्हा प्रपोज केलं ह्यानी तेव्हा मी म्हटलं की मी आई वडिलांना विचारते, कारण माझ्यापेक्षा त्यांना कळतं जास्त की मुलगा कसा आहे किंवा काय। तेव्हा भेटायला आला आणि त्या पहिला भेटण्याचा किस्सा त्याचा असा आहे, नको त्यात बऱ्याचशा आठवणी वाईट आहेत, त्या नको। पाडव्याच्या दिवशी नको, चांगल्या आठवणी। मला काय झालं, मी जेव्हा हिच्या वडिलांना भेटायला गेलो त्यांनी मला आतल्या खोलीत नेलं आणि दरवाजा लावून घेतला। म्हटलं आता काय म्हातारा मारतोय की काय मला, असंच मला भीती वाटली। कवी होते म्हणून म्हटलं कदाचित चांगलं वागतील, पण त्यांना मला खूप काही प्रश्न विचारायचे होते म्हणून या मुलींच्या समोर विचारायचे नव्हते, म्हणून मला त्यांनी सेक्लुडेड नेलं आणि तिथेच मला सांगितलं त्यांनी की आम्हाला तुम्ही पसंत आहात म्हणून। म्हटलं मग हा दरवाजा नाही, म्हणे ते मला जरा काही खाजगी प्रश्न विचारायचे होते, बाकी काही नाही। एवढीच वरपरीक्षा झाली, एवढंच झालं, अगदी 5 मिनिटं। पण मग सासरे बुवांकडनं तेव्हा काही सल्ला मिळालेला का नंतर मग सल्ले? सांभाळून राहा म्हणून सांगितलं। आता मग तुम्हाला एक किस्सा सांगतो।
लग्नानंतर काही वर्ष 1-2 वर्षानंतर मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की बाबा रे, काय तुम्ही त्यावेळीच जर मला वाचवलं असतं, त्यावेळी जर नाही म्हणाला असतात तर किती सुखदायी झालं असतं. म्हटलं हे काय पाठवलं माझ्या घरी तुम्ही. ते म्हणाले की तुमच्या घरी तर फक्त रिटेलचा एक तुकडा पाठवलाय, माझ्या घरी बायको आणि 3 दुसऱ्या मुली आहेत. म्हणजे इमॅजिन माझं काय होईल. होलसेल गोडाऊन इथे आहे. नाही ते म्हणाले होलसेल हमारे घर में है, तुम्ही तो रिटेल भेजा है. पप्पा आला होते. भयंकर विनोदी माणूस होता आणि खूप अतिशय छान कवी आहे. प्रेमी होता. म्हणजे अतिशय विनोदी माणूस होते. त्यामुळे पण म्हणजे काही तसा विरोध नव्हता. नाही, माझ्याही घरी नव्हता. हिंदी पण म्हणजे शिकलेला आहे ना, चांगला आहे ना, दिसतो चांगला ना. आणि मी माझ्या बहिणीनं विचारलं की ह्या सिरीज आहे. सगळ्या आमच्या बहिणींची प्रतिक्रिया फार वेगळी होती. एक बहीण म्हणाली, भारती म्हणाली, तो शिरीष रोज तुझ्याशी फोनवर बोलतो तो. हो चालेल, बरं ठीक आहे. असं भारती. आरुणती म्हणाली, आरुणती म्हणजे आमची फिजिओथेरपिस्ट, ती मेडिकल लाईन मधली ना, तर ती हां त्याचं आरोग्य चांगलं आहे त्याचं असं. आणि राणी म्हणाली, तो का असा खूप कर्ली केस होते शिरीष. माझ्याकडे माझ्या डोक्यावरती खूप केस होते. आता आय एम अ गॉन केस. कम्प्लिटली गॉन केस. म्हणून मी म्हटलं की तुम्ही दोघं शब्दांशी खेळण्यामध्ये खूप जास्त माहिर आहात म्हणून. राणी म्हणाली की हो छान आहे तो, आवडला आम्हाला. असं करून त्यांची पण परमिशन घेतली, बहिणींची परमिशन घेतली, इन्फॉर्मेशन दिली असं. पण हे त्यांच्यापासून दडवून ठेवलेलं बहिणींपासून? हा दडवून नाही, आम्ही भेटत होतो वगैरे हे काही सांगत होते. फक्त फोनवरती हा बोलायचं एवढं कळत होतं त्यांना. त्यामुळे त्यांना कळलं की साधारण कुठे पाणी मुरतंय ते, एवढी माहिती होती, कल्पना होती. पण जशी त्यांची एक आठवण आहे तुमच्या घरी पहिल्यांदा आल्याच्या नंतरची, तशी तुमची पण आहे. तुम्ही यांना पहिल्यांदा घरी घेऊन गेले ती सगळ्यांना माहिती, ती पुन्हा सांगू मी. सांगा की आवडेल. तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगता. आता ह्याच्यावरती या कार्यक्रमाच्या द्वारे मला वाटतं जगप्रसिद्ध आणखी होईल ती. शिरीषी सांगितलं तर आई पण म्हणाली, आई वडील की त्यांच्या घरी पण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे. तर शिरीषचे आई वडील लोक इथे राहत होते, सांताक्रूजला राहत होते ते. आणि शिरीषची दोन्ही भावंड बाहेर आहेत, त्यामुळे ते दोघंच घरात असायचे. आणि माणिकबाईंची मुलगी आपल्याकडे हा घेऊन येतोय घरी की बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला म्हणून, म्हणजे सून म्हणून आपल्याकडे येणार आहे. तर त्यांना इतका आनंद झाला होता की माणिकबाईंचे भक्त होते ते. रोज त्यांची सकाळच माणिकबाईंच्या गाड्यांनी सुरू व्हायची. तर मी गेले आणि आईने सांगितलं होतं की सिकेबी लोक आहेत ते, त्यांच्या तसं तीन वाकून नमस्कार करतात वगैरे असं खूप तिने समजावून सांगितलं की जरा नीट फसाफसा बोलू नको, वाचा बोलू नको, फसाफसा हसू नको. म्हटलं बरं. म्हणून मी तिचे इन्स्ट्रक्शन घेऊन गेले होते आणि तसं व्यवस्थित मी पाया वगैरे पडले, नमस्कार केला. मग त्या स्वयंपाकघरात गेल्या, मग मी गेले तिकडे त्यांच्या मागे. माझं निरीक्षण त्या करत होत्या. तेव्हापासून ते ऍक्टिंग करत होते आणि मी तशी इम्प्रेशन मारण्यात पटायचे. त्यामुळे मी ते पूर्ण कसं पणाला लावून मी त्यांना इम्प्रेस केलं. म्हणजे मला हा नवरा म्हणून हवाच होता, हे सिद्धच झालं होतं. पण त्यांनी म्हणाले बस गप्पा मारायला बसलो. इतकं सुंदर त्या सुगरण होत्या, खूप छान काय काय खायला केलं होतं. ते सगळं झालं, खाऊन मग बसलं गप्पा मारत. मध्ये म्हणाले तू गातेस की नाही माणिकबाईंसाठी. म्हटलं हो गाते ना, म्हण ना एखादं गाणं. मग मी त्यांना लावणी म्हणून दाखवली आणि पाडाला पिकला आंबा. आणि ते शिरीष शेजारी असं बसलं होतं, तेव्हा लग्न झालेलं नव्हतं, होणारा नवरा होता. आणि मी पाडाला पिकलाय आंबा सुरू केलं आणि ते घाबरले असतील बहुतेक. पण मला असं वाटलं की कळू दे त्यांना आपल्याकडे कोण येतंय ते. मी नेहमी म्हणते की शिरीषने तेव्हा खाली मान घातली, ते अजून वर केलेलं ते. ही विनोदासाठी आहे, पण ते मी म्हणतेच काय. पण मग पहिली दिवाळी कशी होती? छान, ऑफकोर्स खूप सेलिब्रेशन मध्ये लग्न झालं असेल. पहिली दिवाळी, पहिला पाडवा, कारण ते ऑलवेज स्पेशल असतं. नंतर आपण खूप सेलिब्रेट करतो. नेपियन्सी रोडला राहायचा तुम्ही. त्यामुळे तो मोठा फ्लॅट, गव्हर्नमेंटच्या कॉलनी, तो मोठा फ्लॅट होता आणि तिथे आमची दिवाळी त्यांनी सेलिब्रेट, सगळं घरबीर सजवून ठेवलं होतं त्या बहिणींनी. आणि एखादं सावज यावं कसं तिथे, तसं मी गेलो चुकून आणि बघतो तर हे सगळ्या अशा बघतायत माझ्याकडे. आज आपल्या दिवाळी आमच्याकडे नुसतं फक्त बायकोचाच पाडवा नाही करत, दिवाळी आम्हा सगळ्यांची मिळून सेलिब्रेट असते. मला कळलं त्याचा अर्थ काय. तो म्हटलं मी आलोय त्या सोयीने व्यवस्थित आलोय. त्याला फटका मला व्यवस्थित छानपैकी
पण इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. पण माणिकताई झालं काय स्वतः होतं म्हणजे नेमकं म्हणजे सगळे पाडवा साजरा करणार म्हणजे काय एक्झॅक्ट? सगळे म्हणजे बहिणी पण. पाडवा हे त्या म्हणाल्या पाडवा हे नवरा बायकोंचं नुसतं सेलिब्रेशनचं निमित्त आहे, पण हा दिवाळीचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या बरोबर ते सेलिब्रेट करायचंय. ओघांनी त्यांना कळवायचं होतं की आम्हाला सगळ्यांना तुम्ही भेट देणं योग्य आहे. आणि माणिकबाईंची तब्येत तेव्हा नुकतीच सुधारत होती, त्यामुळे त्यांनी त्याच्यात खूप प्रेमाने भाग घेतला. इट वॉज रिअली मेमोरेबल. ऑफकोर्स. आणि बऱ्याचशा आमच्याकडे ना प्रदीर्घ आजारानंतर त्या सेलिब्रेशन लग्नाच्या सुमारास सुद्धा त्या बऱ्याचशा आजारीच तशा होत्या, नाही असं नाही, खूप मोठा आजार पण झाला होता. त्यामुळे सगळा आनंदी आनंद होता. त्याच्यात मी दुसरा जावई, पहिला जावई डॉक्टर विजय भारतीचा नवरा, आम्ही असे दोघं जण गेलो. मी काही झालं की त्याच्या मागे लपायचो की बाबा पहिला वार तू घे, तू मोठा आहेस, कारण या चारही तुटून पडायच्या काही झालं की एकदम. नाही, पण आमच्याकडे सेलिब्रेशन करण्याची फार आवड. म्हणजे आम्ही एक तर पुण्याला आमचं बालपण गेलं ना, तर पुण्यात कसं सेलिब्रेशन म्हणजे सगळ्यांनी करायचं एकत्र. मोठं कुटुंब होतं, त्यामुळे कुटुंबात जेवढी मोर द मेरियर असा. ज्ञाना आमच्याकडे वंदना अजूनही दिवाळीला, प्रत्येक दिवाळीला किल्लात करते. अजूनही ते खेळणी बिळणी मांडून अगदी 2 दिवस खपून बरोबरच्या त्या मुलींना घेऊन असा मोठा किल्ला बांधलेला असतो अगदी मागच्या वर्षापर्यंत. ते सेलिब्रेशन तिथे तिने त्या दिवशी पण आम्हाला दाखवलं सगळं. पण मी तिला मुद्दाम तो किल्ला करायला लावतो, कारण मला सुद्धा मजा वाटते. पुण्याच्या आठवणी, शाळेतल्या आठवणी येतात, ते आमच्याकडे एक ते बालपण येतं त्याच्या दृष्टीने. आणि वी शेअर दॅट हॅपीनेस टुगेदर. आता काय गर्दी झाली आहे, भयंकर भयंकर. म्हणजे मी चक्रावूनच गेले बघून सगळं. मग कुठेही जायचं तर त्या गर्दीतनं कसं वाट काढत जाणार, काय घेणार. त्यामुळे म्हणून त्या ऑनलाईन शॉपिंगला जोर आलाय जो, की कसं जाणार ह्या गर्दीत. त्यामुळे तसं आपण प्रत्येक वर्षी आपण ऍडजस्टमेंट करत जातो ना. ते गेली 3 वर्ष आणि ह्या वर्षी तर म्हणजे मला कळतच नाहीये. म्हणजे सोनं सुद्धा एवढं महागलंय. पण शिरीषची खासियत सांगते तुला, तो एकटा जाऊन माझ्यासाठी कायम साडी आणि काहीतरी एक दागिना घेऊन येतो, म्हणजे येतोच. यावर्षीचं सरप्राईज तुम्ही आता सांगणार आहात का? नाही, तिला कळेल ना, अजून वेळ आहे, पाडव्याला वेळ आहे. पण खरं ते साडी आणि दागिने म्हणजे ते आता मला कळलं की तुम्ही इतक्या छान तयार झालेल्या का असतात. म्हणजे त्या प्रत्येक दागिन्याबद्दल मला आता विचारावंसं वाटतंय, साडीबद्दल विचारावंसं वाटतंय. राईट फ्रॉम युअर मंगळसूत्र, ती माळ आणि ते गळ्यातला जो चोकर आहे, थोडासा ट्रेडिशनल आणि मॉडर्न पद्धतीने सांगाल का आम्हाला? म्हणजे सो नाईस. नाही, आता हे जे आहे ना, हे शिरीषनी मला, आम्ही जयपूरला गेलो होतो, ह्यातला जो मणी आहे तो तुला आता जर दाखवता आला लोकांना तर ह्याचा क्लोज घ्या. का? कारण तो जयपूरच्या राजघराण्यातला आहे. एवढ्यासाठी दाखवते मी तो. जयपूरच्या राजघराण्यातला. आणि आम्ही गेलो होतो असंच उदयपूरच्या त्या लेक पॅलेस हॉटेलमध्ये राहिलो होतो. आणि त्यांचा जो तिथे जे शॉप होतं ना, तर त्या शॉपमध्ये हा मी बघितला. तर तो बघितला आणि मी शिरीष झोपला होता दुपारचा, आणि म्हटलं की हा ठेवून द्या बाजूला, तुम्हाला काय आत्ता द्यायचे असतील ॲडव्हान्स तर मी देते, पण मी नवऱ्या होऊन आला की तर घेऊया म्हणून. पण मी 5,000 त्यांना देऊन ठेवले. त्यांनी सांगितलं याची किंमत त्यावेळी 9,000 सांगितली. आता ह्याला झाले 25-30 वर्ष. आणि मग शिरीष कधी उठतोय ते सारखे मी त्याला, चल चहा तयार आहे, चहा तयार आहे. मग खाली घेऊन गेली दुकानात आणि हे दाखवलं. तो म्हणाला छान आहे ग, छान आहे. खायला म्हटलं काढ बाकीचे पैसे. असं करून त्यांनी दिले आणि हा मी घेतला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला की अहो हा नुसता शोचा होता, राजघराण्यातलं कलेक्शन म्हणून ठेवलेला, पण आमच्या सेलरनी तो तुम्हाला विकला. मी म्हटलं आता एक माझ्याकडे आलाय तो, मी आता तुम्ही लाख रुपये दिले तरी मी देणार नाही तुम्हाला. ही खासियत त्याची आहे त्याची. तर माझी सासूबाई म्हणाली गारीची नजर आहे तुला. तर असं मी काही चॉईस केलं काय की ह्यांनी स्वतःहून जाऊन. पण त्याला माहिती आहे माझी आवड, त्यामुळे तो मद्रासला वगैरे कधी हायकोर्टला गेला तो 5-5 साड्या घेऊन येतो मद्रासच्या, किंवा असंच सतत. औरंगाबादला गेला तर पैठण्या घेऊन येतो. त्याला आपली बायको कायम अशी छान दिसावी असं वाटत असतं. त्यामुळे मी साधारण तो बरोबर असताना गाऊनमध्येच असते बहुतेक घरी, पण बाहेर जाताना मी अशी नटून थटून जाते. आणि ही सगळी खासियत आणि आवड याची आहे. त्याला लाईफ टाईम क्लायंट आहे, सिक्रेट कळलंय तुम्हाला. लाईफ टाईम खर्च आहे. क्लायंट असतो तो आम्हाला देत असतो, लाईफ टाईम लायबिलिटी असं म्हणायला पाहिजे. पण तो अगदी चॉईसेस आणतो. म्हणजे आवड आहे. तोडे आणले आहेत, बांगड्या आता ह्या बघ ना, मद्रासूनच आणलेल्या बांगड्या आहेत. छान तुम्ही ते कॅरी करता मस्त. पण मग तुम्ही रिटर्न गिफ्ट मध्ये काय देता?
प्रेम देते ना, केवढं प्रेम देते मी. माझी एक गिफ्ट वेगळीच असते. मी काहीतरी एखादी अशी छोटीशी जागा घेते कुठेतरी. मला वास्तू घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. आणि ती त्याला त्याच्या नकळत घेऊन त्याला भेट देते, असं आहे. झाले आतापर्यंत असे 4 ठिकाणी झाल्यात. पुण्याला 2 झाल्यात, त्या आता प्रॉपर्टीज. काहीतरी निमित्त काढून आम्हाला त्या शहरात घेऊन जायचं आणि बाबा आज माझ्या मित्राचं किंवा मैत्रिणीचा साखरपुडा आहे किंवा मग काहीतरी आपल्याला आज आमंत्रण म्हणून जायचं आणि हे बघ हे दिसतंय ना, हे आपलं घर आहे. शॉक असतो असा. आम्हाला आतापर्यंत हे तिने 3दा दिलेलं. माझ्या आई वडिलांना सुद्धा तिने अशाच निमित्ताने नेलं आणि दाखवलंय. आणि त्याच्यानंतर मग सगळा खर्च मी करायचा, मेंटेनन्स वगैरे सगळं करायचं. पण ते घ्यायचं आणि गपचूप ते डेकोरेट करायचं पर्यंत ही तिची सरप्राईजेस द्यायला खूप आवडतात. मी दरवर्षी एक झाल्यानंतर एक 2-4 वर्ष की विचारतो आता नाही ना काही, आता बंद आहे काहीतरी केलेलं. पण नाही, काही ना काहीतरी करतच असतं ती. तिला जमिनी किंवा घर घेण्यात तिला. आणि आय हॅव सपोर्टेड, आय हॅव नेव्हर सेड नो. काय आपलं एक घर मिळते, काय हरकत नाही. त्याला गाड्यांची आवड आहे. म्हटलं अरे तू गाडी घेतोस, समजा घेतली 25 लाखाची, विकतो अल्टिमेटली 10 लाखाची. मी 10 लाखाची प्रॉपर्टी घेतली तर मी विकते 50 लाखाला. हे त्याला गणित मी समजावून सांगत. आम्ही बघतोय म्हणजे की तुम्ही बऱ्यापैकी शांत आहात किंवा छान तुम्ही वाक्य कापताय त्यांची मध्ये. ती सवय मला. त्याला तो माझ्या मोठ्या म्हणजे माझा जो साडू होता विजय डॉक्टर भारतीचा, त्याला मला ही सवय आहे. ती तुम्ही लावून घेतली? नाही, ते लावून घ्यायला लागत नाही, ते आपोआप. असं आहे ना, एखाद्या प्राण्याला तुम्ही घरी जेव्हा आणता तेव्हा त्याला शिकवता इथे बस, हे इथे आलं कोणी ते भोग. तसं आम्हाला लग्नाच्या लहानपणापासून दोघांना शिकवलं. आम्ही लहानपणीच लग्न केलं. अभिजित माझी मुलं म्हणतात ना की तो बालविवाह झालाय तुमचा म्हणून. पण दॅट वॉज गुड इन अ वे, असं मला वाटतं की आम्ही ग्रूम झालो एकत्र. प्रत्येकाच्या स्वभाव विशेषांप्रमाणे आपण आपला स्वभाव बदलत गेलो किंवा ॲडजस्ट करत गेलो. असं शिरीषला पण खूप करायला लागलं, मलाही करायला लागलं. त्यामुळे हा इतके वर्ष संसार करता आला. ते एकत्र ग्रूम होताना ना, त्याचा एक आनंद वेगळा असतो. तुम्ही काहीतरी बोलताय. नाही, मी म्हटलं काय असतं, सुखदुःखाच्या गोष्टी दोघांना नवरा बायकोनी शेअर करत आयुष्य काढलं तर त्याच्यात आनंद असतो. एकमेकाच्या बरोबर राहण्याची ती एक गोडी असते, ती वाढत वृद्धिगत होते. आणि अल्टिमेटली व्हॉट इज मॅरेज? मॅरेज इज म्हणजे लग्न हे शेअरिंगच आहे ना. सुखदुःख शेअर नवरा बायकोनी केलं तर त्याच्यातच प्रेम वाढतं. तसं आहे. आणि कॉम्प्रोमाइजेस पण करायला लागतात ना प्रत्येक लेवलवरती. तुम्ही पाहिलं का मी सुख आणि दुःख असे हातवारे केले, ते पाहिलं ना त्यानं. सुख दुःख असं त्यांनी केलं आणि मी लगेच कॉम्प्रोमाइज म्हटलं. पण माझ्या व्यवसायामुळे म्हणजे एका वेळी तर जवळजवळ 4-5 वर्ष मी जवळजवळ 40-42 शोज महिन्याला करत होते, एका महिन्याला. आणि मुलं पण लहान होती. पण मुलं झाल्यानंतर स्वप्ना माझी मुलगी मोठी, ती 3 महिन्याची असताना मला 14 दिवसाचा दौरा करायचा होता कोकणचा, तिला ठेवून घरी. पण शिरीषनी सगळं केलं तिचं. म्हणजे संध्याकाळी कोर्टातून आल्यानंतर जे काही करायला लागेल ते सगळं शिरीषने केलं. दिवसभरात माझ्या बहिणी यायच्या, माझ्या सासूबाई होत्या, सासऱ्यांना पण आवड होतीच मुलांची, त्यामुळे तेही असायचे. पण मला मात्र त्रास व्हायचा दौऱ्यावर जाताना की मी त्या 3 महिन्याच्या पण शो मस्ट गो ऑन. म्हणजे तुम्हाला ते आणि ते ब्रीदवाक्य कायम केले. तसंच लग्नाचं पण असंच आहे, शो मस्ट गो ऑन. खूप छान असले ते. खरंच आहे. पण म्हणजे भांडणं नवरा बायकोची होतात, वाद होतात, सगळं होतं. पण आम्ही एका लिमिट नंतर वाढवायचं नाही, हे मात्र अगदी ठरवून केलं. की भांडणातलं जज कोण असतं आणि सॉरी कोण म्हणतं? मीच. काय प्रश्न विचारताय तुम्ही? आता तुमच्याकडे काय हे उत्तर तुम्हाला माहिती आहे? हे उत्तर जजही कोण, प्रॉसिक्युटरही कोण, शिक्षा कोण भोगायला लागते, हे सगळं तुम्हाला माहिती. आता नाही, ते ऑनलाईन मुळे फार सोपं झालंय ग. सॉरी म्हणाल काय हरकत आहे, असा एक मेसेज पाठवला की मग सॉरी येतं. पण त्याच्या रिमाइंडर द्यायला लागतं. नाही, पण कधी कोणी भांडणं आपापली घरातली वाढवू नयेत. फार घर पण घराचं राहावं, शांत राहावं, प्रेम असावं, मांगल्य राहावं. ठीक आहे, भांडणं पाहिजे, चटणी आणि लोणचं तर पाहिजेच ना जेवायला जाताना. त्याशिवाय त्या भाजीला किंवा आमटीला मजा येत नाही. तसंच आहे. पण ते जास्त खाल्लं की त्याचा तिखटपणा बाधतो. तसं होऊ नये. तडका नाही करायचा. तडका असा नाही द्यायचा की 2 तुकडे होतील. किती छान सांगताय तुम्ही दोघं. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पेशन्स नाहीत, आत्ताच्या जनरेशनमध्ये असं म्हटलं जातं. आणि खूप छोट्या छोट्या कारणावर आपण गोष्टी विस्कटून टाकतो. फालतू कारणांवरनं सेपरेट होतात. अगदी हल्ली तुम्ही जर पाहिलं म्हणजे अतिशय दुःखाची गोष्ट आहे, वकिलीच्या भाषेत सांगतो मी, बांद्र्याला जे फॅमिली कोर्ट आहे जिथे
घटस्फोटाच्या केसेस किंवा मेंटेनन्सच्या केसेस चालतात, तिथे आजपर्यंत मी वकील म्हणूनही गेलो नाही किंवा पक्षकार म्हणून जायची मुळीच इच्छा नाहीये. पण तिथे मला असं कळलं की उभं राहायला सुद्धा जागा नसते. तरुण तरुण बायका आणि तरुण मुलंही एकमेकाची लग्न झाले वर्षात 1.5 वर्षात सेपरेट होतात. का असं होतं हे कळत नाही. म्हणजे प्रत्येकाला आपलं कॅरेक्टर मोठं व्हावं, आपण वाढवावं, इंडिपेंडन्स असावं, सगळं ठीक. पण ॲडजस्टमेंट हा जो प्रकार आहे संसारातली, ती जी एक मजा आहे ती मला वाटतं हरवत चालली आहे. इकॉनॉमिक सामर्थ्य आल्यामुळे बायकांना असं वाटतं की आपण आपलं तेच दाखवावं, वर्चस्व. असं नसतं ग. पुरुष प्रधान संस्कृती आहे तर स्वीकार एकदा केला ना तुम्ही. नाही, अशी नसावी पुरुष प्रधान पण संस्कृती नसावी. तुझ्यासारखे माणसं कमी असतात की जे ऍडजस्ट करतात सगळ्याच बाबतीत. बरोबर. हा, अशा करिअर आणि आमच्यासारखे करिअर करणाऱ्या बायका 9 ते 5 ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा आमचं फारच टाइम टेबल वेगळं असतं. अशा वेळी केवढे त्याग करायला लागतात घरच्यांना आणि ऍडजस्टमेंट्स करायला लागते. करत करत मुलंही मोठी झाली, त्यांनाही कळलं आईचं हे काय. बरं, छोटे छोटे ब्रेक्स झाले ना की आमचे 4 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा दौरा आहे तर मी मुलांना घेऊन जायची की काय करते आई, कारण सणावारी नाहीये, कारण आम्ही प्रयोग करत असतो, मग काय करते, मग ते अशी घेऊन जायचे आणि तेही एन्जॉय करायचे. ते की इथे एक वेगळं कुटुंब तयार केलेलं आहे तिने. प्रत्येक नाटकाचं एक कुटुंब मी प्रत्येक वेळी तयार करत असते, कारण मला तिथेही वेळ घालवायचा असतो, घरातलं कुटुंब सांभाळायचं असतं. तेव्हा तिथेही आनंदच मिळाला पाहिजे, आनंदच वाटला पाहिजे. आता काय होतं माहिती, फक्त पाकिटापुरतं कामं करणारे कलाकार आहेत. खूप असे दिसतात की आले, प्रयोग केला, गेले. काही शेअरिंग नाही, काही काय चुकलं, काय बरोबर चर्चा नाही, आपण जे परफॉर्म केलं त्याच्याबद्दल, असं वातावरण असतं हल्ली. त्यामुळे मग आय गो आउट ऑफ माय वे टू मेक अ फॅमिली आउट ऑफ दॅट फॅमिली. त्यामुळे नाटकंही अशी स्वीकारत गेले. बरं, प्रत्येक नाटक मी स्वीकारलं ना त्यावेळी मी शिरीषला वाचून दाखवायची. प्रत्येक एव्हरी प्ले मी घेतलं. ते का? कारण अल्टिमेटली माझ्या पैशाचा घरी उपयोग नव्हता, कमावता माणूस असल्यामुळे. पण आता शेअरिंग त्याचंही करायला लागतं बायकांना. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता मी एवढं कमावते तर माझं अस्तित्व वेगळं असलं पाहिजे. तसं नसतं ते. माझी शेवटी मी जरी व्यावसायिक असले तरी मी हौशीच असते ना. त्यामुळे म्हणजे हाऊस म्हणूनच करते मी आणि कमिटमेंट म्हणून मला सांभाळायलाच लागतंय ते. सो त्यातनं मला काय मिळतं तर मला ते टिकवून ठेवणं, हेही टिकवून ठेवणं आणि तेही टिकवून ठेवणं. त्यामुळे फार कठीण पडतं. पण त्याला सहकार्य सगळ्यांचं लागतं. म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांनी खरं तर मला खूप पाठिंबा दिला, सासऱ्यांनी, की तिच्यात कला आहे, माणिकबाईंची मुलगी आहे, त्या पण आपला व्यवसाय करत त्यांनी 4 मुलींना मोठं केलं. अमर वर्मा सतत पाठीशी होते, तसं तूही कर. तिचं नाव आहे ते तिने कमावलेलं आहे आत्तापर्यंत. किती मी लग्नाच्या वेळी 21 वर्षाची होते खरं तर, पण तेव्हा काय असं कमावलेलं होतं, पण गुण होते ना. बरोबर. अभिनय गुण ते त्यांनी पारखलेले होते. आणि आपल्या घरी जरी फॅमिलीत कुटुंबात कोणी करत नसेल तरी तिला करू देत, तिचं स्वतःच. मला याच मुद्द्यावरून शिरीषजी तुम्हाला विचारायचं की अभिनेत्री आवडणं आणि अभिनेत्रीसोबत लग्न करून तिच्यासोबत संसार करणं हे खूप वेगळं आहे. म्हणजे ह्याच्यात तारेवरची कसरत आहे असं मी म्हणेन. म्हणजे सॉरी, खूपशा गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतात. तरुणपणी यू वॉन्ट टू गो, म्हणजे कुठेतरी संध्याकाळी फिरावं, कुठेतरी बाहेरगावी जावं, काहीतरी सिनेमा नाटक आपण बघायला जावं. त्यावेळेस नेमके हिचे प्रयोग असायचं किंवा शूटिंग असायचं. त्या ॲडजस्टमेंट्स करायची मनाची तयारी पाहिजे. ती पण माणसंच असतात, तेही मेहनतच करतात. म्हणजे अभिनेत्री काय आणि नेते काय, त्यांच्या बायकांनाही हेच करायला लागत असेल, सॅक्रिफाईस. पण ती मनाची एक तयारी पाहिजे. वन्स यू हॅव ॲक्सेप्टेड की हे आहे, आज आपल्याला ह्याच्यातनंच पुढे जायचं, मग त्याचं दुःख किंवा त्रास होत नाही. आणि देवकृपेने मी पण इतका बिझी राहतो माझ्या प्रोफेशनमध्ये की मला सुद्धा विचार करायला फारसा वेळ मिळत नाही. घरी आल्यानंतर नाहीये म्हटल्यावरती ते आता इतक्या वर्षाची सवय झाली. ती 1970 सालापासून काम करते, मी 72 सालापासून वकिली करतोय. त्या काळात आमची जेव्हा भेट झाली तेव्हा शी वॉज इक्वली बिझी. त्यामुळे मला वाढून काय ठेवलं हे माहीत होतं. पण कधी एवढ्या वर्षात तुम्हाला अशी इन्सिक्युरिटी नाही जाणवली? पुरुषी स्वभाव असतो, कारण कधी कधी एवढी देखणी बायको, एवढी सुंदर बायको, एवढं मोठं फॅन फॉलोईंग. नाही, हा प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. मी हेच म्हणतो, प्रत्येक नवपरिणित जोडप्यांनी एकमेकावरती प्रेम आणि विश्वास ठेवला तर कुटुंब न्यायालय जे आहे ते थोडंसं त्यातली गर्दी कमी व्हायला सुरुवात होईल. हेच तर मुख्य कारण आहे. आपल्या आधीच्या पिढीने काय केलं, एकमेकाशी
जे इतके वर्ष ते आपले आई वडील आपले आजोबा आजी जे होते त्यांनी पण हेच केलं ना, सॅक्रिफाईस केलंच ना. बायकांनी केवढं सॅक्रिफाईस केलं त्यावेळेस. तसंच आहे आता. म्हणजे त्याच्यात काही आउट ऑफ द वे जाऊन कोणी काही करतंय असं मला वाटत. मी एक प्रसंग सांगते. आम्ही सोनचाफा हे नाटक मला वसंत कानेटकरांनी लिहिलं होतं. ते मला म्हणाले मुद्दाम तुला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं नाटक आहे आणि फार सुंदर होतं. मी शिरीषला जेव्हा वाचून दाखवलं तेव्हा खूप आवडलं त्याला पण. आणि आमच्या घरी नेहमी वसंतराव कानेटकर आणि मोहन वाघ वगैरे सगळे मंडळी येऊन नाट्य वाचन घरी व्हायचं. त्यामुळे एकूणच असं नाट्यमय वातावरण घरी असायचं. तर ते नाटक करण्याची वेळ आली होती मे मध्ये. एप्रिल एंडला त्यांना सुरू करायचं होतं. मोहन काकांना मेची सुट्टी घालवायची नव्हती. सोनचाफा म्हणून नाटक. आणि तेव्हा आम्ही 1 वर्ष आधी बुकिंग करून अमेरिकेला शिरीषची बहीण भावंड तिथे होती. तिथे आमचा दौरा ठरला होता फॅमिली बरोबर. मुलं लहान आहे. त्यातला माझा मुलगा 5 वर्षाचा झाला होता आणि तो काहीतरी 6 वर्षाचा झाला की सबन फुल तिकीट द्यायचं वगैरे असं त्यावेळी होतं. तर ते परवडेल आता आपल्याला म्हणून आम्ही त्यावेळी चाललो होतो. तर मोहन काका म्हणाले की नाही मला आता हे ओपन केलंच पाहिजे. तर माझी अशी पंचायत झाली की आता काय करायचं. मग मला नाटक सोडायला लागणार. तर शिरीष त्यावेळी म्हणाला आपण पुढच्या वर्षी जाऊ. आणणार डोंट वरी. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय करिअर. हे नंतर म्हणजे नाटक जेव्हा चाललं आणि मी जेव्हा ती भूमिका करायला लागले तेव्हाच हे जाणवलं. पण ह्यांनी सांगितलं की तुझा व्यवसाय आहे, तू केलं नाही तर दुसरं कोणतरी करेल आणि कोणासाठी थांबत नसतो काळ. तुला जर प्रूव्ह करायचं ॲज अन ॲक्ट्रेस की हा छान रोल आहे, ही भूमिका तुला करायची तर तू कर, आपण पुढच्या वर्षी जाऊ. मग केवढा मोठा हा मग इतकं प्लॅन करून सगळं केलेलं त्यावेळेला आम्ही पुढे 1 वर्ष ढकलला. पण त्यांनी माझी करिअर कुठल्या कुठे गेली असंही झालं. पण हे एक ना वादळ आहे. एक म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणते मी. त्या वादळाला यू टेलिंग मी बापरे वादळ अंगावर घेऊन आज 53 वर्ष जगतोय मी तरी हसतोय. तर हे हास्य कसं आहे मला ते विचारायचंय की व्हॉट द सिक्रेट. त्या वादळाला कसं सांभाळता तुम्ही. खूप त्यांच्या फॅन फॉलोइंगला करत हा प्रश्न. आमच्याकडे एक म्हण आहे म्हणजे असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट तुम्हाला अवॉइड नाही करता आली तर एन्जॉय करा. ते अवॉइड करणं शक्यच नाही. आता मी इतकी उरावर बसले त्याच्या की तो अवॉइड करूच शकत नाही. पण मला हे आईने शिकवलेलं की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्या. आनंद जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा खरी मजा आहे. मी तर नेहमी याला शिरीषला असं सांगत नको ना कशाला छोट्या छोट्या गोष्टींवरती माझा थोडासा म्हणजे स्पॉटनी चिडायचं असं स्वभाव म्हणणं आहे. तेव्हा ती मला शांत आनंद घ्या असं ते शांत करते. ते माणसात दोष असतात, गुण असतात, सगळं आहे. पण सगळ्याचा स्वीकार करत पुढे जाणं आहे बाबा असं ते धरानं स्वीकारणं जे असतं. पदरी पडलं तसं आहे. नाही पदरी पडलं माझ्या नाही असं झालेलं. कारण मला काय सपोर्ट मिळत गेला आणि मला त्याचा आनंद आहे. पण मला खरंच असं वाटतं की छोटे नका तुम्ही इश्यू करणं इश्यू नाही करू. खरंच नाही करू. कशाला करायचा. खरंच नाही करू. फॉरगेट अँड फॉरगिव्ह. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आणि हे ना माझ्या मते ना वंदना आपण तुला आता कल्पना आहे त्या मुलांवरती लहान असतात तेव्हा त्यांच्यावरती आई वडिलांच्या भांडणाचा खूप परिणाम होत असतो. घाबरट्याचं वातावरण होतं घरात. एक भीती एक दडपण असतं. आता आई वडिलांचं भांडण झालं तर काय होईल हे घरात कधी आणू नये कोणी. कधी होऊ नये. म्हणजे त्याच्यातच खरी लग्नाची आणि संसाराची गोडवी आहे की तुम्ही कोणासाठी काहीतरी करता, सॅक्रिफाईस करता, ऍडजस्ट करता. मुख्य म्हणजे हे फार महत्वाचं आहे. मी या नवीन कपल्सला खरंच इगोज नाही घेऊन ये. तो बाहेर ठेवायचा. ते बाहेर ठेवायचं. आणि हे आमच्या आईची शिकवण. कधी तिचं मोठेपण ती घरात घेऊनच आली. ती घरी आल्यावर आई वहिनी मामी काय नणन सगळ्या भूमिका इतक्या छान सांभाळायची. कधीच मोठेपण तिने आणलं नाही. म्हणजे आई नसताना आम्हाला तिचं मोठेपण जाणवायला लागलं जास्त. कारण ती आमच्यासाठी आईच होती. तुमच्या 50व्या मॅरेज अॅनिव्हर्सरीचे फोटो खूप व्हायरल झाले. खूप धमाल किस्से आम्ही सगळ्यांनी पाहिले. कोणाची आयडिया होती. कसं सगळं
जुळून ऐक, असते. राणी आणि स्वप्ना, स्वप्न माझी लेक आणि राणी धाकटी धाकटी बहीण. त्या दोघींनी arrange सगळं ते आम्हालाही त्यांनी surprise आमचं होतं. ऍक्च्युअली लग्न लावलं आणि मला सांगितलं दुसऱ्या दिवशी, डॅडी मी माझ्या आई वडिलांचं लग्न पाहिलं. अमेरिकेत असे पाहतात मुलं आई वडिलांचं दुसरं तिसरं लग्न, पण मी माझ्या आई वडिलांचं लग्न दुसरं पाहिलं. तिसरं वेळी दुसऱ्याशी केलेलं दुसरे- तेच लग्न. ना, असं असं पण ते म्हणजे तेच मी म्हटलं की एन्जॉय कसं वाटत असेल ना, एक मुलगा दुसऱ्या आपल्या बहिणीचा तो टुडे इज माय मदर गेटिंग मॅरिड. फारच विचित्र. कसं गंमत आहे ना, ती संस्कृतीच निराळी आहे बाबा. संस्कारच वेगळे, संस्कृती वेगळी आहे. नाही पण मी खरंच मनापासनं नवीन दाम्पत्यांना या पाडव्याच्या निमित्ताने आशीर्वाद आणि शुभेच्छा देईन, पण एक मनापासनं सांगेन की नका तोडू जे आहे. आपलं आपण आपला ना लग्न हा कॉन्ट्रॅक्ट नसतो. जसं उर्दू मुस्लिम मॅरेज ऍक्ट प्रमाणे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतो, म्हणजे लिगली स्पीकिंग अंडर द मुस्लिम लॉ इट्स अ काइंड ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. आपला हा संस्कार असतो, आपला हा एक वैदिक पूजा टाईप असतं आणि तो आपल्याला देवाच्या आणि दयेनी जोड दिले, ते सांभाळावं. काय कशाला छोट्या मोठ्या गोष्टी. मला वाटतं अपेक्षा करू नये दुसऱ्याकडून, अजिबात अपेक्षा करायची नाही. आनंद असतो खरं. अपेक्षा केलं की अपेक्षा भंग होतो. अपेक्षा ठेवली नाही की तुम्ही आनंद घेऊ शकता. अगदी खरं, अगदी खरं, मला पटलंय. हे अनुभवाचे बोल आहेत आणि माझ्या मते हाच दिवाळीचा सगळ्या न्यूली मॅरिड कपलला तुमच्याकडनं, म्हणजे इतक्या काय म्हणू मी आता, ज्येष्ठ कपलकडनं मिळालेला म्हातारे मेसेज म्हण, आहे. तुला म्हणायचं तर काही हरकत नाही नाही नाही, यू आर नॉट म्हातारे. वय इज जस्ट अ नंबर. एव्हरीथिंग इज हिअर, आय बिलीव्ह. तर ते तुम्ही इथून तरुणात दोघे जण, तुम्ही हृदयातनं तरुणात, तुम्ही मनातनं तरुणात. ऍब्सोल्युटली. त्याच्यामुळे याच नोटवरती मला वाटतं आपण आता थांबूया त्या गप्पांमध्ये. खूप साऱ्या गप्पा होतील, पण तुम्ही दिलेला मेसेज खूप महत्वाचा आहे. आणि नातं त्या वाईनसारखं असायला पाहिजे की ती जितकी मुरत जाते किंवा ती जितकी ओल्ड होते, जुनी होते, तितकी तिची चव अधिक छान लागते. तसं तुमच्या दोघांच्याही नात्याचं आहे. ते इतकं सुंदर मुरलंय ना की त्याची गोडी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. मनापासून आभार आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्या माझ्या सगळ्या प्रेक्षकांना प्रेक्षक सगळ्यांना, तुमच्या सगळ्या टीमला, तुमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला शुभेच्छा पाडण्याच्या. हॅपी दिवाळी. हे पुढचं वर्ष तुमचं आरोग्याचं, राजकारणाशिवायचं आणि भरपूर नाटक बघणारं जावो, या शुभेच्छा मनापासून. अजून खूप करायचं काम बाकी आहे. धन्यवाद. दोघे असेच हसत राहा, असेच आनंदी राहा. Yes. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू. आणि यानंतर या विशेष गप्पांमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.